ड्रग सॅनिटेशन ॲक्ट 1954 त्याच्यानंतर एकही अमेंडमेंट या कायद्यात झाली नाही। 2006ला स्वर्गीय मनमोहन सिंग पंतप्रधान असताना हा कायदा झाला आणि 2011 पासून लागू झाला, परंतु आजपर्यंत देशामध्ये या कायद्यामुळं एकाही व्यक्तीला सजा झालेली नाही। हा कायदा पूर्णपणे कुचकामी ठरलेला आहे, ज्याच्यामुळे अन्नामध्ये भेसळ होते, दुधामध्ये भेसळ होते आणि औषधे म्हणजे मेडिसिन याच्यामध्ये सुद्धा भेसळ होते। या भेसळीच्या विरोधात कडक कायदा करावा अशा प्रकारची विनंती प्रधानमंत्री महोदयांना मी करणार आहे। काल कराड समर्थकांकडून परळीमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं, म्हणाले की तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे धनंजय मुंडे तातडीने परळीला हो गेले असतील। तिथे काही म्हणजे काल जे आहे अटक झाल्याच्या नंतर काही एलिमेंट्स त्या ठिकाणी वेगळे तिकडे काम करत असतील तर तो त्यांचा मतदारसंघ आहे, पण शांत करण्यासाठी गेले असतील। कराड समर्थकांकडून काल जो परळी बंदचा आवाज देण्यात आला ते कितपत योग्य आहे? कारण कायदेशीर प्रक्रिया घडत आता याच्या ही सुद्धा नाविन्यपूर्ण योजना आहे ना की आपला माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे, हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य आहे? नाविन्यपूर्ण म्हणजे नवीन पायंडा पडेल। इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक। एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये, काय सांगा? या दुर्घटनेनंतर आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात। या दुर्घटनेनंतर वाल्मिक कराडांना नेलं तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला, नेमका हा रोहित कोण? आता तो कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे, रोहित कांबळे म्हणून असेल। रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल, काल पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून। कराड कुटुंबियांनी असं म्हटलं की सुरेश धस हे या प्रकरण हा जो हत्या प्रकरण घडलं त्याच्या 2 दिवस आधी वाल्मिक कराड यांना येऊन भेटले होते असा दावा त्यांच्या कुटुंबाने केला। वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो, असा दावा कुटुंबाने केला। नाही भेटलो नाही। वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होतं? वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना, पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याचं समर्थन करायचं का? दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का? तुम्हाला पटत असले तर राहतो बाबा। एका बाजूला ही कारवाई होते, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली। बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणी अजित पवारांकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली कशामुळे? या सगळ्या प्रकरणानंतर हो मग आता ऍक्शन घेणार ना माननीय अजितदादा। ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब, ते जाहीर करतील ना। कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल, नाही ते इज्जतीचा पंचनामा होईल ना। ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे, बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिन्हे असलेलेच लोक असतील, झंटा फांटा सगळे। मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील? हे बघा एक मिनिट आहे का, त्या माऊलीच्या बाबत मला काही बोलायचं नाही। मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुम्हाला माहिती, आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठे आहे? मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची 5 वर्ष मी विधानमंडळाचंच काम करेल आणि ते सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करेल। ओके, थँक्यू। विष्णू चाटेच आत गेल्यानं बीडची कार्यकारिणी बरखास्त झाली असं धस म्हणालेले आहेत।